योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। नमस्कार, मी अक्षय। एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। छत्रपती शिवाजी महाराज यांची मोदींसोबत तुलना, गोविंद गिरी यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। महिला बचत गटाच्या विविध उत्पादनाला आवश्यक बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिले। मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे महिला बचत गटासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप कार्यक्रमात डॉक्टर कराड बोलत होते। यावेळी एसबीआयचे जितेंद्र ठाकूर, मनपाचे उपायुक्त रणजित पाटील, एसबीआयचे समन्वयक डॉक्टर सतीश टाके तसेच इतर बँकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। डॉक्टर कराड यांच्या हस्ते एसबीआय बँकेकडून यश सहारा महिला बचत गटाला 9,50,000, जेहेदिया महिला बचत गट 9,50,000, सृष्टी महिला बचत गटाला 9,50,000, श्री स्वामी समर्थ महिला बचत गट 9,50,000, ओम साई महिला बचत गट 9,50,000 तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून विशाखा महिला गटाला 10 लाख रुपये तर एमजीएम बँकेकडून ददिरा लोखंडे यांना दूध डेअरी व्यवसायासाठी 20 लाख रुपयांच्या धनदेशाचे वाटप करण्यात आले। मनपाचे उपायुक्त रणजित पाटील यांनी बचत गटाने सुरुवातीला 10,000 रुपये कर्ज वेळेवर भरणा केल्यास पुढील कर्जात 20,000 ते 50,000 पर्यंत कर्ज मिळत राहते। बँकेच्या दिलेल्या उद्दिष्टांपेक्षाही अधिकचे उद्दिष्ट गाठले आहे। पीएम स्वनिधी व बचत गट यांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटपाविषयी त्यांनी माहिती दिली। यावेळी महिला बचत गट तसेच विविध उद्योजक यांच्यासह पात्र लाभार्थ्यांना कर्ज धनादेश प्रदान करण्यात आले। सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले। यावेळी पीएम स्वनिधी लाभार्थी, नागरिक, बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते। शहरी भागात काम करणारे स्ट्रीट वेंडर्स यांना मदत केली जाते। त्याचबरोबर सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिला यांना पण मदत केली जाते। आता मी आणि आपण सगळेजण एसबीआयचे जोडण आणि डिजिटल पेमेंट केलं तर 1200 रुपये माफ करतात। त्यांना आम्ही सुरुवातीला 10,000 दिले, 10,000 आम्ही 10,000 दिले होते, त्यांनी परत केले, 20,000 दिले, परत केले।
10,000 रुपये मिले। घाटी रुग्णालय शासकीय परिचारिकांनी वेतन न मिळाल्यामुळे लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे। जर मंगळवारी पगार नाही झाला तर बुधवारपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा परिचारिकांनी एडीएन सोबत बोलताना दिलाय। नहीं देंगे तो लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे, अरे नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक, भूलो मत। घाटी रुग्णालयामध्ये आज परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन आता केलेलं आहे। आम्ही आता 11:30 वाजता अधिष्ठाता माननीय गडप्पा सर ते आज अधिष्ठाता आहे त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली की आज डिसेंबरचा पगार 1 तारखेला व्हायला पाहिजे होता। आज 23 तारीख आलेली आहे, अजून सुद्धा पगाराचा कुठेही हालचाली होताना दिसत नाही आणि म्हणून आमच्या परिचारिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। यामध्ये आर्थिक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागत आहे। आमचे सगळ्यांचे EMIचे चेक्स बाउन्स झालेले आहे, त्या ठिकाणी आम्हाला आर्थिक भूदंड झालेला आहे। शाळेची फी द्यायची, रिक्षाचे भाडे द्यायचे, अशा अनेक आर्थिक संकटांना आम्ही सामोरं जात आहे। परंतु शासनाला पण जाग नाही आणि प्रशासन पण सध्या तरी मला शांत बसलेलं दिसलं। परंतु 8 तारखेला आम्ही आंदोलन करणार होतो। 8 तारखेपासून माननीय अधिष्ठाता डॉक्टर सुकरे सर यांनी आम्हाला विनंती केली की मी तुमचा करतो आणि सर माझ्यासमोर सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत होते, पण ती फाईल नेमकी कुठं आहे आमच्या पगाराची आणि काय अडले हे आम्हाला पण माहिती नाही आणि त्यामुळं आज सगळेजण तीव्र सगळ्यांच्या म्हणजे भावना संतप्त झाल्या आणि आम्ही आता रस्त्यावर आलेलो आहोत। आता जर आजच्या आज हे आमचं शेवटचं सांगणं आहे, आजच्या आज आमचा पगार जर झाला नाही तर आम्ही उद्यापासून चतुर्श्रेणी कर्मचारी, सगळे टेक्निशियन म्हणजे ज्यांचा सगळ्यांचा पगार झाला नाही आणि परिचारिका सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहोत। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर सोहळा कार्यक्रमात गोविंद गिरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर गोविंद गिरी यांच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी याबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। आज अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि श्रीराम मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये गोविंद गिरी यांनी विकृत विधान केलेलं आहे। ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी श्रीशैलमला गेले, 3 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होते, 3 दिवस त्यांनी उपवास केला आणि म्हणाले आता मी संन्यास घेणार, आता मला परत घेऊन जाऊ नका, मी आता येणार नाही, मी राज्य करणार नाही। आणि नंतर गुरूंनी आणि ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना परत आणलं, परंतु असं इतिहासामध्ये कुठेही घडलेलं नाही, याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही। हा गोविंद गिरी यांचा खोटारडेपणा आहे। दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी नरेंद्र मोदीशी केली, ज्या नरेंद्र मोदींनी आपल्या पत्नीला सोडून ते श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला गेले। दुसरी बाजू, ज्या श्रीरामाने आपल्या प्रिय पत्नीला परत आणण्यासाठी रावणाशी महायुद्ध केलं आणि सन्मानानं परत आणलं, ते मोदी पत्नीला सोडून प्राणप्रतिष्ठेला जातात, त्या मोदीशी शिवाजी महाराजांची ही तुलना करतात। शिवाजी महाराजांची तुलना मोदीशीच काय पण जगात कुणाशीही होऊ शकत नाही। तिसरी गोष्ट, शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास नव्हते, हे वारंवार इतिहासाने सिद्ध केलेलं आहे। तज्ञ इतिहासकाराच्या समितीने ते सिद्ध केलेलं आहे, त्या समितीत पुरंदरे सुद्धा होते। असं असताना सुद्धा RSS वारंवार असा खोटा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत असतात। या गोविंदगिरीच्या आजच्या विधानाचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या गोविंदगिरींनी जाहीर माफी मागावी आणि इथले महाराष्ट्रातले जे RSSचे तज्ञ इतिहासकार आहेत त्यांनी जरा गोविंदगिरी यांना खरा इतिहास समजावून सांगावा। ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष पथकाने सोलापूर धुळे रोडवर निपाणी फाटा येथे पाठलाग करून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पकडला। या कारवाईत 13,68,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष पथकाने निपाणी फाटा येथे सापळा लावला। सोलापूर धुळे रोडने चिते पिंपळगावकडून एक किया कंपनीची सेल्टॉस 4 चाकी वाहन चालकास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला। पोलिसांना पाहून वाहन न थांबवता त्याने वाहन सुसाट पळवले। पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने गांधेली फाट्याजवळ त्याचा वेग कमी होताच शिताफीने त्याला थांबवले। वाहन थांबवताच तो चालवत असलेल्या किया कारची झडती घेतली असता
त्यामध्ये गाडीतील आतील संपूर्ण सीट काढून त्यामध्ये पांढऱ्या गोण्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याच्या 36 गोण्या आढळून आल्या। या गोण्यांमध्ये तंबाखू, हिरा, पान मसाला असा गुटखा आढळून आला। पांढऱ्या रंगाची 4 चाकी कार असा एकूण 13,68,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यातील आरोपी अमोल बिभीषण काळे वय 34 वर्ष राहणार 138 प्लॉट नंबर 47 तीसगाव सिडको महानगर याच्या विरुद्ध पोलीस ठाणे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय व त्यास अटक करण्यात आली आहे। पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत। तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएन वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय, आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी।
शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही तर नाशिकची उबाटा गटाची सभा ही त्यांच्या समारोपाची सभा ठरेल असे प्रतिपादन शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी मोटारसायकल रॅली दरम्यान केले. शिवसेना प्रमुखामुळे या संभाजीनगरमध्ये त्यांनी घेतलेली सभा त्याच्यानंतर झालेला बदल आज तुम्ही पाहताय. प्रत्येक घरावर भगवा झेंडा लागलेला आहे आणि लाखो शिवसैनिक आता या सर्व रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. ज्यांना शिवसेना प्रमुखांचे विचार जे आम्ही सांगतोय दरवेळेला की आम्ही जपतोय तो ही रॅली पाहून तुम्हाला लक्षात येईल. परंतु जे बाळासाहेबांच्या विचाराचं दलाली करत होते ते कुठं दिसत नाही. हा त्यांच्यातला ना आमच्यातला फरक आहे. आणि शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत. प्रदीप जयस्वाल असतील, जंजाळ असतील, त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही. ते आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि तो जल्लोषात साजरा केला जाईल. बरं, ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते नाशिकला ठाण मांडून आहेत. नाशिकमध्ये आजचा महत्त्वाचा दिवस असताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत. त्यांना आता फक्त सत्ता पाहिजे. आम्हाला सत्ता नको, आम्हाला हिंदुत्व पण पाहिजे. सत्ता येईल जाईल पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. नाशिकच्या कार्यक्रमाला कसं पाहता तुम्ही आता? नाशिकचा आता हा यांनी केलेला इव्हेंट आहे. तो संजय राऊत जो भाडखाऊ आहे ना, तो काल जो बोलला की इव्हेंट आहे म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते, आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते. हे रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही. म्हणून या दलालांना आता रामलल्ला त्यांची जागा दाखवेल. तिकडे अयोध्येतील कार्यक्रम दुसरीकडे याचा उद्देश काय होता? कोणी जनतेने पाहिले नाही होत्या काळाराम मंदिराकडच्या कार्यक्रमाला. सगळ्याच्या नजर हे रामलल्लाकडे होत्या. रामाच्या ज्या स्थापना झाली, राम ज्या ठिकाणी विराजमान झाले ते सर्वात जास्त महत्त्वाचं होतं. म्हणून देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये रामाचा जल्लोष हा साजरा केला गेला आणि प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीने, कुणाला बोलवावं लागलं नाही, कुणाला निमंत्रण द्यावं लागलं नाही, प्रत्येकजण त्या आनंदामध्ये सहभागी होता. बरं, आज नाशिकच्या कार्यक्रमाकडे कसं पाहताय तुम्ही? हे त्यांच्या समारोपाची सभा राहणार आहे. आज त्यांच्या या उबाटा गटाचा समारोप आहे. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह, शिव महापुराण ज्ञान यज्ञ कथा सोहळा तसेच ग्रंथराज परमरहस्य पारायण कीर्तन सोहळ्याचा आज काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला. यावेळी वैजयंती खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. श्री शब्र 108 डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड शिवनाम सप्ताह, शिव महापुराण ज्ञानयज्ञ कथा सोहळा तसेच ग्रंथराज परमरहस्य पारायण कीर्तन सोहळा मंगळवार रोजी पार पडला. दिनांक 17 जानेवारी रोजी शब्र परमपूज्य 108 श्री सद्गुरू शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई यांची शोभायात्रा पार पडली. तसेच शिवभक्त पारायण श्री दयानंद महाराज नागपल्ली यांचे महाप्रसादाचे कीर्तन झाले. या अखंड शिवनाम सप्ताहाच्या आरतीसाठी प्रमुख अतिथी म्हणून वैजयंती खैरे यांची उपस्थिती होती. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या अखंड शिवनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी जयश्री लुंगारे, अरुणा बागले, अर्चना कल्याण कस्तुरे, संगीता देवणे,
शोभा गंदके, भाग्यश्री मुळे, शिवनंदा गादगे, रंजना बिडवे, संगीता भोकर, कल्पना गुळवे, दीपक उरगुंडे, विश्वनाथ स्वामी, वीरभद्र गादगे, सौ सुनंदाताई सुपारे, रंगनाथ स्वामी कुरुंदकर, शिवाप्पा लुंगारे, गजानन बिडवे, शिवकुमार देशमुख, राजेंद्र अप्पा बिडवे, संध्या मजगे, मायाताई बिडवे, चंपाताई झुंजारकर आदींनी परिश्रम घेतले. प्रजासत्ताक दिनानिमित्त ई कचरा संकलन यंत्रणा अभियानाचे आयोजन पूर्णम इकोविजन फाउंडेशन, महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना दिली. 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये पूर्णम इकोविजन फाउंडेशन व छत्रपती संभाजीनगर फर्स्ट आणि तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मार्फत ई यंत्रण आपण हा अभियान राबवतो आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या संस्थांमध्ये बरेच ई कचरा निघतो. ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. ते बरेच वेळा आपण ह्याला काय करायचे, नवीन गोष्टी आपण अपग्रेडेड वर्षांची आपण घेतोय, परंतु जुन्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपण इकडे तिकडे फेकून देतो आणि ते त्याच्यामध्ये असलेला जे घातक काही गोष्टी आहेत त्यामुळे पर्यावरणाला दूषित होतं. आणि म्हणून इकोविजन फाउंडेशन असेल आणि छत्रपती संभाजीनगर फर्स्ट या संस्था असेल या संयुक्त विद्यमानाने आपण 25 आणि 26 जानेवारी रोजी आपण शहरभर आपण अभियान करतोय. त्यामध्ये ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू ह्या संस्थेला द्यावा, जेणेकरून त्यामध्ये दुरुस्त होऊन परत पुनर्वापर करण्यासारख्या गोष्टी असेल त्या संस्थेला ते दुरुस्त करून डोनेट केलं जातील. आणि तसेच ज्या गोष्टी पुनर्वापर होऊ शकत नाही मग त्याला रिसायकलिंगमध्ये आपण जो शासन मान्य जो रिसायकलर्स असतात की त्यांना हा इकोविजन फाउंडेशनने की त्या संस्थेला देऊन शासनाचा मान्य जे झालेल्या संस्थांमार्फतच ते त्याला विल्हेवाट केलं जाईल. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, आपल्या घरामधील ही कचरा आपण 25 आणि 26 जानेवारी रोजी पूर्णम इकोविजन फाउंडेशन आणि तसेच छत्रपती संभाजीनगर फर्स्ट संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा असे मी आवाहन करतो. राज्यभरातील सुमारे 80,000 आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून त्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले असून यातून पुढील आंदोलनाचा इशारा कॉम्रेड मंगल ठोंबरे यांनी दिलाय. महानगरपालिकेच्या उपायुक्तांच्या आदेशाने जे आपल्याला 6 महिन्यापूर्वी आरोग्य महाशिबिराचं काम करायला लावलं होतं ते काम कुणाचं होतं? उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब भाजप पार्टीचे, त्यांच्या त्या वाढदिवसाचं काम होतं. ते काम काही महानगरपालिकेचं नव्हतं किंवा तुमच्या वाउचरमधलं काम नव्हतं. परंतु बघा, ही जी दडपशाही असते ही लक्षात घ्या तुम्ही की सत्तेमधले लोक कशी तुमचा उपयोग करून घेतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यांनी काम करायला लावलं, मोबदला पण देऊ सांगितलं, पण आज 6 महिने झाले. आज सरांनी दाखवलं की आज त्यांच्या सह्या झालेल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नातून आपल्याला तो मोबदला मिळणार आहे. मंडळाच्या सरांच्या प्रयत्नामधून पण लक्ष द्यायला 1.5 महिने झाले. अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर आहे की नाही? तुमचा सुद्धा 22 दिवस संप झाला की नाही? कोण आहे का? मोबदला मिळाला का आजपर्यंत झाला? आणि वरतून काय धमक्या चालू आहे, जर तुम्हाला काम नाही केलं तर काढून टाकू. अरे सोपं आहे का? यांच्या सत्तेसाठी इकडून तिकडे तिकडून इकडे ह्या कोलंट एवढ्या चालू आहे.
आणि जे लोकांमध्ये काम करतायत, ज्याचं आरोग्य अबाधित ठेवतायत, जनतेचे व्यवस्थित सगळ्या गरोदर माता असतील, मुलं असतील, म्हातारे माणसं असतील, त्या सगळ्यांचं आरोग्य अबाधित ठेवणारे कोण आहे? आपण आहे. आणि 1.5 महिना झाला अंगणवाडीचा संप सुरू आहे, परंतु आजपर्यंत अंगणवाडीच्या संघटनेशी बोलायला तयार नाही येते. म्हणून 29 तारखेला मुंबईला आझाद मैदानावरती संयुक्त कृती समिती शालेय तकाला 10,000 रुपये, आशांना 7,000 रुपये, नको का पगार त्यांना पाहिजे. आणि असा पगार जे नाही निघाला तर ते काय काम करणार आहेत का? शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराज यांची मोदींसोबत तुलना, गोविंद गिरी यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल.